चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आपला शेवट कशानं गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र कोकण गाव निझरणेश्वर भगवंताच्या या दरबारामध्ये हा एक दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कैलासवासी ठकूबाई नाना जोंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या सर्व परिवारांना हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यांचे सुपुत्र कैलासवासी दशरथ दादा, गणपत दादा, संपत दादा, विजय दादा, राजेंद्र दादा, त्यांच्या दोन कैलासवासी मुली कमलाबाई, मीराबाई आणि त्यांचा हा सर्वच परिवार, या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। त्यांच्या माहेरी माझंच कीर्तन झालं होतं जोरव्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सर्व परिवाराच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य माऊली महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। शुभम महाराज आहेत, संगीत विशारद, महाराजांना धन्यवाद। हरिभक्तपरायण गणेश महाराज, संगीत विशारद गणेश महाराज आहेत, हरिभक्तपरायण छोटे महाराज आणि सगळी राम महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली ही महाराज मंडळी आहे। साऊंडवाली दादा, शूटिंगवाली दादा आणि तुम्ही श्रोते मंडळी, अतिशय दूरवरून आपण या ठिकाणी आले आहात बरं का। एवढ्या लांबवर आपण एवढ्या संख्येने आहात म्हणजे भरपूर आहात। तुम्ही इथं किती संख्येने जमलात याच्यापेक्षा कोणत्या ठिकाणी जमलात हे फार महत्त्वाचं आहे। असं पवित्र ठिकाण आहे। आल्यानंतर भगवान शंकराचं या ठिकाणी अतिशय सुंदर दर्शन झालं आणि ट्रस्टीतल्या मंडळींनी छान सत्कार सन्मान केला। एकदा ट्रस्टीसाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा। म्हणून भगवान शंकराच्या या पवित्र दरबारात कार्यक्रम ठेवण्याचं कारण एवढंच आहे, ठकुमाय सुद्धा भगवान शंकराच्या एकनिष्ठ भक्त होत्या, म्हणून भगवान शंकराच्या दरबारात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। सर्वांगाचे कान करून ऐका, मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाही, कमी वेळात आपण थांबूयात। फक्त जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा। एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देत चला, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, बरोबर आहे। त्याच्यामुळं सर्वांनी लक्ष देऊन ऐका एवढीच माझी विनंती आहे। महाराज म्हणले मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला, यासाठी केला होता अट्टहास। कोणत्या दिवसासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा याकरता जगाच्या मालकाकडे मी अट्टहास केला। आता शेवट आयुष्याचा का शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा? नेमका शेवट कोणता? मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही हा। आता मेलं तर दुसऱ्या जन्मात जावं लागणार आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते। पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड झालेला नाही हा। किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित। सारखं जन्माला येणं आणि सारखं मरणं हे तर चालूच आहे ना, लक्ष देऊन ऐका। मग हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झाला का? तर नाही। मरण हा शेवट गोड होणं नाही, आपलं साध्य आपल्याला मिळणं हा माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं आहे। नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती। जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा। जगाचा मालक भेटला की म्हणायचं याजसाठी केला होता अट्टहास। जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा। जगाचा मालक भेटला की म्हणायचं खुंटलिया धावा तृष्णेची या। जगाचा मालक भेटला की म्हणा कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे। लक्ष देऊन ऐका बरं का, जगाच्या मालकाला मिळवणं हा जीवनातला शेवट गोड होणं आहे। महाराज म्हणले जगाचा मालक मला भेटला आणि माझा शेवट गोड झाला। शेवट गोड झाल्यामुळं मी निश्चिंत झालो। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या। खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान। आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे बघा। कोई लोकेशना से ग्रसित है तो कोई वित्तेशना से ग्रसित है।
बघा, कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे, तर कुणाला पैसा कमवावं ही तरी तहान आहे, पण तहान आहे ना कुणाला ना कुणाला, कशाची ना कशाची तहान आहे. महाराज म्हणतात, आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगलनामानं एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात, ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्ती नवरी झाल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? बोला. बायको तहसीलदार असावी आणि वाळूचं टिपर असावं, काही ताण घ्यायचं काम आहे का? बायको तहसीलदार आणि वाळूचं टिपर असल्यावर टेन्शन घ्यायचं काही काम आहे का? तसं मुक्ती एकदा नवरी झाली की चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. जे पाठ आहे ते बोला. माया हो देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. तसं आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी न कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले अवतारांना सुद्धा जावं लागलेलं आहे. अवतारांना जावं लागलं. अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे? यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. अतिशय गोड. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जाग होण्याची गरज आहे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयीरे पिशून, सर्व मिथ्या आहे जाणून. शरण रिघा देवासी, जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेचे ना, शरीर जायाचे ठेवणे. महाराज म्हणले देह जाईल देह जाईल देह जाईल देह
त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल महाराज म्हणले देहा जाणार आहे, देहा पाचाचा आणीला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. जावं लागणार आहे ना, सर्वांना जावं लागणार. लक्ष देऊन ऐका बरं का. एका स्मशानभूमीत छान लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. जाणं अटळ आहे हे कोणाला चुकलं नाही. कोणी मानते महाराज आत्ता बोलून गेला हो माणूस आणि मेला. मेला हे विशेष नाही, एवढ्या दिवस जगला हे विशेष. मरण काय विशेष आहे. महाराज म्हणले येत नाही उरवाले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलं, अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का. बोला उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्माली बाळ त्याची वाट पाहे काळ, सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. महाराज म्हणले एकदा मृत्यूचं बोलावणं आलं की तिथं काही चालणार आहे का आपलं. बोला ए मौत तेरे इरादे नेक है, स्मशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. एकदा गेलं ना महाराज की लक्ष देऊन ऐका बरं का. गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची स्मशानभूमी सुद्धा तीच आहे. विठाला विठाला एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी. चौघाच्या कांद्यावर एक दिवस आपली पालखी जाणार आहे. एक पहा तसा एकाची धने, सावध त्या गुन्हे कारे नवा किंवा कारे न होशी. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो. लक्ष द्या माझ्याकडे. पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारं कोणीतरी आहे. आज आपण ठकूबाईच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन ऐकायला आलो, बरोबर आहे ना. बोला ना, बोला हो नाही काहीतरी म्हणा, नंतर जेवायला आहे. आज आपण ठकूबाईच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तन श्रवणासाठी आलो. उद्या आपल्याही पुण्यस्मरणाचं कीर्तन कोणीतरी बोला ना ऐकणारच आहे, बरोबर आहे ना. उद्या आपल्याही पुण्यस्मरणाचं कीर्तन कोणीतरी ऐकणार आहे, कोणीतरी करणार आहे. आज कीर्तन करणारा आहे, उद्या याच्याही पुण्यस्मरणाचं कीर्तन कोणीतरी करणार आहे, बरोबर. याच्यात काय शंका आहे महाराज सांगा. हे पाहत आलोय ना आपण, बरोबर आहे ना. मग आता सावध होण्याची गरज आहे. काय करा सावध होऊन. जिवडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जिवड़ा जिवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब जिवड़ा दो दिन का मेहमान, कब
मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है अब जो मिला है फिर न मिलेगा, फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। पावला हा देह कागटाळी न्याये, न घडो पाय घडो आले, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. लक्ष द्या माझ्याकडे, जावं सगळ्यांना लागणार आहे, फक्त जाणं सार्थकी झालं पाहिजे. बरोबर आहे ना. इथं आलोय आपण कशासाठी? कोहम कथमिदम जातम कोवै करतास्य विद्यते. मी कोण आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या दोन चार गोष्टीचा विचार करणं ही गरज आहे आज. विठाला विठाला जावं सगळ्यांना लागणार आहे. लक्ष द्या, एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायाचं जाणं बघा. ऐकताय ना सर्व तुम्ही? भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, 100 मुलं, चक्रवर्ती राज्य, इशाऱ्यानं चालणारा कारभार. पण शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला किती बोलणे खावे लागले ऐका. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमाने यायचं आणि बोलायला सुरुवात करायची. आंधळ्या, शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही, तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतःकरणात मोठी जागा नाही. आणि तुझ्या अन्न खातोय, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. असं बोलल्यावर जेव्हा असं वाटेल का सांगा बरं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला बरं का. या बोलण्याला म्हणजे नेमकं जेवता वेळेसच भीम बोलायचा बरं का. नवरा बायकोचे जास्तीत जास्त भांडणं जेवता वेळेसच होतात. तो म्हणतो अगं जेवू तर दे शांत, नंतर बोल. 4 घास सुखानं खाऊ दे, नंतर बोल. जेवता वेळेस असं बोलत असतात का, हे कळलं पाहिजे. जेवता वेळेस भीम असं बोलायचा. मग आता कुणाला जेव्हा वाटणार आहे? काय माणसं आम्हाला जेवायला नेतात आणि बायकुल म्हणतात वाढ वाढ महाराजाला अजून अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय वाढ. का हलकट समजला का महाराजाला? अशाच्या घरी काय जेव्हा वाटणार आहे? चला बोला. तू का म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. आपण गेल्यानंतर आनंद नसेल तर त्या घरात आपण जाऊ नये बरं का. लक्ष द्या माझ्याकडे. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. काहीला बोलणं जमत नाही. ऐकताय ना माया हो? मी आजारी पडलो ना आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं एवढू नको, हाय मी अजून दमदरदर्शी. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला बा. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला, म्हणे 100च्या पुढं वाटतंय ताप. एकीने इथं धरलं, म्हणे इस्त्यावाने तापले. तिसरी म्हणे अंगाला हात सुद्धा लावू दे ना. म्हणलं मग लावू नको, लांब उभी राह. एक बिचारी लांबच उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. तापन सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली मी, जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कुणाला खाऊ घालते बिस्किट सांगा. बोलणं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे, मला वाटतं या पण कुटुंबात डॉक्टर आहे का, त्या डॉक्टरला म्हणे हो सांगा यांना काहीतरी. ते डॉक्टर म्हणले हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही. ही बाई मधीच बोलली, हां मी पण महिना झाले तेच सांगते, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल सांगा. बोलणं कळत नाही म्हणून माऊली म्हणतात, साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे, खरं बोला थोडं बोला, मुखी अमृताची वाणी. हो
अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणे. आपलं बोलणं प्रेमळ असलं पाहिजे. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. लक्ष देऊ नाही का बरं का. ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं. बरोबर आहे. बोलणं आलं भाई और बहिणा. बरोबर आहे. ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं महाराज. शब्दाने जग जिंकता येतं. मग झापूक झुपूक असलं तरी चालेल. बरोबर आहे का. काय या शब्दात सांगा बरं. या शब्दाने आज महाराष्ट्र वेडा झाला ना. नाहीच कळलं तर बाई आता काय सांगायचं ह्याच्यापेक्षा. बोला हे शब्द आहेत. हा मला हे शब्द सांगायचे. मला बाकी काही सांगायचं नाही. शब्द माणसाला जिंकणारे असतात. बरोबर आहे ना. लक्ष द्या माझ्याकडे. म्हणून शब्द कमवा. बाकी काही कमवायची गरज नाही. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. माघरी धन शब्दाचीच रत्ने. शब्द कमवले की बाकी सगळं आपोआप येत असतं. बरोबर आहे. पण महाराज म्हणले बोलणं कळत नाही काही लोकाला. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. लक्ष द्या माझ्याकडे. ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आग लागली. आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र होता. बरं का. काय दिसणारे कुणीकडं आग लागली आणि कुणीकडं नाही. बचावासाठी पळायचा आणि आगीत जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. माऊली म्हणतात जयाचे आहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला आगीत जळून जावं लागला. वनवा पेटला आणि त्या वनवाच्या आगीत जळून भारताच्या सम्राटाचा शेवट झाला. या उलट तुकाराम महाराजांचा शेवट बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले. पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं. त्याचे हातपाय दाबायला तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घरी जातात. लक्ष देऊन आहे का बरं का. गाथा तुकाराम महाराजाची लोकांनी पाण्यात बुडवली. किती विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. बरं गाथ्यात कुणाचं वाईट व्हावं असं लिहिलं होतं का. बोला ना. वाईट व्हावं असं गाथ्यात लिहिलेलं नाही. ती गाथा सुद्धा लोकांनी वाईट माथ्याने पाण्यात बुडवली. वाईट व्हावं म्हणून काही साधू बोलत नाही. त्याच्यात रामगिरी महाराज आहे. वाईट व्हावं म्हणून बोलले नाही. 50-76 केसेस घ्याव्या लागतात. साधूला तेव्हाही त्रास झाला आणि साधूला आजही त्रासच आहे. लक्षात ठेवा. महाराज आहे ती परिस्थिती बोलले तरी त्रास आहे. आणि ते सर तनशे जुदा म्हणतात तरी मोकाट फिरतात. हे दुर्भाग्य आज आपल्या या महाराष्ट्राचं झालेलं आहे. साधूला तेव्हाही त्रास होता. त्रास झाला तुकाराम महाराजाची गाथा पाण्यात बुडवली. लक्ष देऊन ऐका. 42 वर्ष तुकाराम महाराजांनी या जगाचा त्रास सहन केला. म्हणतात गोपाला पाटील गावीचे लोक. गोपाला पाटील गावीचे
आगळे, काय खावं कुणीकडे जावं. गावातल्या माणसाने रागराग केला. बरं, गावातल्या माणसाने रागराग केल्यावर माणसाला काय करावं सुचत नाही. तुकाराम महाराजांची परिस्थिती, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, आणि आम्ही काय काय खावे आणि कुठं कुठं जावे, किती विरोधाभास आहे. त्यांच्या अभंगावर कीर्तन करणाऱ्याची एवढी आयुष्य, पण ज्यांनी अभंग तयार केले त्यांना किती त्रास झाला बघा. लक्ष द्या माझ्याकडे. या त्रासाला महाराज कंटाळले. माया हो बोला, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाचा माणसाला कंटाळा येतो का नाही. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते, बोला ना, माहेरची येते. बरोबर आहे का नाही. पण आता सासूरवास राहिलाय का माय, बोला ना, सासूरवास राहिलाय का नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. आता सासूरवास राहिला नाही. पहिलं पोरीला एकच चिंता होती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूलाच चिंता आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बरं, येतीच कशी ही चिंता नाही. शुभम महाराज, येतीच का नाही ही चिंता आहे. पहिल्यांदा असं म्हणायचे, चांगली बायको मिळायला काय लागतं, बोला ना, चांगली बायको मिळायला काय लागतं, नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. चांगली वांगली हा नंतरचा विषय आहे. सासूरवास राहिला नाही, आता सुनवास आहे. पर बायकोची पावर माणसाला लग्नाच्या दिवशीच कळावी. एकूण 1000 माणसं घेऊन जावं लागतात, तेव्हा तिकून वाघीण एकटी येते. त्याच दिवशी तिची ताकद माणसाला कळाली पाहिजे. 10-20 माणसं बसले होते गणेश महाराज, आणि बायकोनं नवऱ्याकडं असं बोट केलं, काहीच बोलली नाही. ते 10 माणसातून उठून आलं आणि बायकोला म्हणे काय काम आहे. ती म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहायचं होतं. बरं आहे का. आता सांगा तुम्ही, ते सासूरवास राहिला नाही, आता सुनवास आहे. मग एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की ती काय म्हणायची बघा, जाच सासूचा सोसेना, कुणी माहेरात भेटेना. जाच सासूचा सोसेना, कुणी माहेरात भेटेना. सोसेना, कुणी माहेराच येईना. भेटेना किंवा येईना. बस आता मला या सासूचा जा सहन होत नाही. आणि लक्ष देऊन ऐका बरं का. आणि माहेरातलं कोणी भेटलं की तिला किती आनंद होतो. अहो, माहेरचं कुत्रं भेटू द्या, माहेरचं कुत्रं जरी आलं ना तर त्याला किती आनंद त्या फक्त सासूरवासिनीला विचारा. मग ते माहेरचं कोणी भेटलं की ती काय म्हणते बघा, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलीच्या मूळ घराला, आता मला माझ्या मूळ घराला म्हणजे माझ्या माहेराला जायचंय. चुकवा एवढाचा
तुमच्या पडते पाया हो चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो उबगले सासरी आता मज मायराला न हो चुकवा एवढाच तुमच्या पडते पाया हो या जाचातून मला आता सोडवा आणि मला माझ्या माहेराला घेऊन चला आपुल्या माहेरा बोला जाईन मी आता निरोपया संता हाती आला मला आता आपल्या माहेराला जायचंय आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आजे भीवरे रात्री आये भीवरे रात्री आजे भीवरे रात्री आये भीवरे रात्री आये भीवरे रात्री आये भीवरे रात्री आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे माझे माहेर जे पाठ आहे ते बोला माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी म्हणून जाईन गे माये बोला तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपोलिया महाराज म्हणतात मला माझ्या माहेराला जायचंय मग साधू संताला विनंती करतात तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार अनाथ पराधी पतित गळा परिपाया वेगळा नका करू तुका मने मजा ठेवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार देवाला माझा नमस्कार सांगा तुम्ही सनकाधिक संत आहात देवाला सांगा मी अनाथ आहे अपराधी आहे लक्ष द्या बरं का पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका लक्ष द्या माझ्याकडे तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा एखाद्या मुलीला म्हणलं ना बाई दिवाळीला आहे ते म्हणते तशी नाही येत मी मला कोणाला तरी घ्यायला पाठवा अशी यायला मोकळी आहे का मी तुम्ही मला कोणीतरी घ्यायला पाठवा तेव्हा मी येईल तसं महाराज म्हणले मला सुद्धा यायचंय देवा कुणाला तरी घ्यायला पाठवा कुणाला कशाला पाठवायचं जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला लक्ष द्या बरं का माझ्याकडे धृतराष्ट्राचा शेवट आगीत जळून झाला भारताच्या सम्राटाचा शेवट आगीत जळून झाला आणि तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडके जर्जर झोपडं होतं तुकाराम महाराजाचं पण त्या झोपड्यात जगाचा मालक येऊन बसला ऐका बरं का झोपडा असू द्या पण तिथं मनाची श्रीमंती पाहिजे हा तुम्ही पैशानं श्रीमंत नाही होऊ शकत हा घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाती बघा आपल्या घरात जर प्रेम नसेल जिव्हाळा नसेल तर आपल्याला ते घर नसून ते स्मशान आहे हा लक्षात ठेवा बरं का झोपडा असू द्या तिथं मनाची श्रीमंती पाहिजे म्हणून म्हणतात किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्याकडे पहावे ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत
द्या, त्याच्यात आनंद पाहिजे. एकदा साऊंड साठी टाळ्या वाजवा जोरदार. गोड विठाला विठाला. आनंद पाहिजे ना. कोटीचा बंगला आहे रोज भांडणं आहे, काही फायदा आहे त्याच्यात? काय फायदा नाही महाराज. झोपडा असू द्या, ते आनंदाचा असलं पाहिजे. हा आनंद आहे. आता इथं तर आनंदाचा कंदच आला होता ना. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे सच्चिद आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम. तुम्ही कुठं राहता याच्यापेक्षा कसे राहता हे फार महत्त्वाचं आहे. ज्या दरबारात आपण आहे ना, ते भगवान शंकर स्मशानात राहायचे पण आनंदी राहायचे. भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण काय होतं? स्मशान. पण महाराज स्मशानात सुद्धा आनंद आहे ना. भजन करी भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्री राम जय जय राम, श्री राम 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 जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव. स्मशानात जाऊन भजन करा, आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि बंगल्यात राहून भजन करू नका, आनंदच नाही. हा स्मशानात आनंद होता, पण कशामुळं? भजन करी महादेव. भगवान शंकर भजन करायचे ना, आणि त्या भजनात कुठेही आनंद मिळतो महाराज. सांगा, लक्ष द्या माझ्याकडे बरं का. मग आनंद असला पाहिजे. जगाचा मालक घ्यायला आला, भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. कोणी? तुकाराम महाराज. लक्ष द्या बरं का. जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला, म्हटले मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही. लक्ष द्या माझ्याकडे. माझ्याबरोबर कुणाकुणाला यायचं झालं मला विचारू द्या. बरोबर आहे. आता इथं येताना बी माणसं एकटे आले का? कुणाला ना कुणाला सोबत घेऊन आले. चला भाऊ तुम्हाला यायचं का कीर्तनाला? सानप महाराजाचं कीर्तन आहे. मग काही आवडीने आले, काही म्हणले कोणाचं कीर्तन आहे? सानप महाराजाचं. कुठं निघाले? कीर्तनाला. बरोबर जा, तुम्हाला काही कामधंदे नाही, तुम्ही जा. बरोबर आहे ना. काही असे पण बोलले असतील, काही आले पण असतील. बरोबर आहे. ऐका, तुकाराम महाराज गावात निघाले, मला भगवंत घ्यायला आले, चला माझ्याबरोबर वैकुंठाला. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तो तर सानप महाराज आहे. तुकाराम महाराजाला पागल म्हणले लोक. माया हो, ऐकताय ना. भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात ना. आम्ही एखाद्या घरी गेलो का ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, आमच्या मामांना देव आवडत नाही, माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही, पण आमचं पोरगं मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते आयसे, हेची पिशे जन्मले किंवा निवडले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. पण एक बोलू तुम्हाला, पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. पागल झाल्याशिवाय देव भेटणार नाही. तुम्हाला देवासाठी पागलच व्हावं लागेल. बरोबर आहे. मीराबाई पागलच झाल्या होत्या ना. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. पागल, दीवाना म्हणजे पागल. मीराबाईला लोक पागलच म्हणले ना. अहो भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी महाराज घरी आले आणि बायकोला म्हणले जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. कारण कोणी जरी विश्वास नाही ठेवला तर कुणावर भरोसा असतो? सोनू, तो माझ्यावर भरोसा नाही का? तू तरी माझ्यावर विश्वास ठेव, चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणले जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. बघा, वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. अरे पण मला वाट लावण्यासाठी गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. देव आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला येतात. आणि मग या महाराज जगाचा निरोप घेताना म्हणतात बाबा ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही सगळा सांगावी, वाड वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. आम्ही जातो
जातो पण तुमची कृपा आमच्यावर असू द्या. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले आता आम्हाला आमच्या गावाला जायचंय, हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आम्ही जातो आमच्या आम्ही जातो गावा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लोक म्हटले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? एक टाळ वाजवा, दोघं वाजवा. लोक म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? लक्ष द्या बरं का माझ्याकडे, फार सुंदर आहे, जरा लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले आमचं गाव हे नाही आहे, आम्ही कोकण गावचे नाही, आम्ही जोरव्याचे आहे, आम्ही संगमनेरचे आहे, आम्ही लोणीचे आहे, आम्ही बाबळेश्वरचे आहे. बरोबर आहे? तसं महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावेवर ताया, झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. कशासाठी आले महाराज? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ऐका बरं का, महाराज म्हणले इथं आले तुम्ही कशासाठी? अरे तुम्ही बुडताय हे आम्हाला पाहवत नाही ना, म्हणून आम्ही आमचं गाव सोडून या गावात आलेलो आहे. पण आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. पण मी जाणार जरी असलो तर माझी गाथा मागं ठेवून जाणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. लक्ष द्या, या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर गाथ्यामध्ये आहे. एखादा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि उत्तर मिळत नसेल ना, तर तुम्ही गाथा वाचा. तुम्हाला तोच अभंग समोर आल्याशिवाय राहणार नाही, ही अनुभूती आहे. गाथा ज्ञानेश्वरी ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठी संपत्ती आहे. ज्ञानेश्वरी वाचा. माया हो, 4-4, 5-5 तास आपण ऑनलाईन घालवतो, मला प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल. पण 4-5 तासातले 15 मिनिटं गाथ्यासाठी आणि 15 मिनिटं ज्ञानेश्वरीसाठी द्या. तुम्हाला व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचल्यानंतर चांगला मेसेज असेल तर आनंद वाटेल, मनाविरुद्ध असेल तर त्याचं दुःख होईल. बरोबर आहे? पण गाथा ज्ञानेश्वरी वाचली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणले वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. एक ज्ञानेश्वरी वाचा आणि दुसरी पंढरी पहा. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. त्या नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये घ्या. 726-23 वर्षे झाली ज्ञानेश्वरीला निर्माण होऊन. ऐका, आजही आपण त्याचं पारायण करतो महाराज, पण काही लोकांनी ती ज्ञानेश्वरी कशी आहे हे पाहिली सुद्धा नाही. हे दुर्भाग्य आहे. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्ञानेश्वरी गाथा नाही वाचला तर याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतं आहे आपलं? म्हणून महाराज ज्ञानेश्वरी वाचा. एक म्हणी वाचता येत नाही मला, म्हणलं बोट फिरव ज्ञानेश्वरीवरून. ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट जरी फिरवलं ना तर ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट आयुष्यात सोडणार नाही. ही ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. महाराज म्हणले मी आता जाणार आहे, पण माझी गाथा मागं ठेवून जाणार आहे. आज वरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता जाणार आहे पण आता येणार नाही. आणि असं आहे ना, जो जाते हो दोबारा लौट के आते ही नहीं है ना. लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील, पण
पण एकदा जीवनातून गेलेला माणूस पुन्हा पाहायला मिळत नाही. म्हणून प्रत्येकासोबत एवढं प्रेमाने वागा ना, या मंडपातली भेट आपली शेवटची आहे असं समजून वागा. कुठं रस्त्यावर भेटले तर ही भेट आपली शेवटची आहे असं समजून वागा. कुठं मंदिरात भेटले तर ही भेट आपली शेवटची आहे असं समजून वागा. याच्यानंतरचा क्षण आपल्या हातामध्ये नाही आणि याच्या नंतरच्या क्षणात काय घडणार आहे याची सुद्धा आपल्याला जाणीव नाही. माणसाची श्रीमंती कोणती आहे का? आपल्या डोळ्याला अश्रू आल्याच्या नंतर किती हात अश्रू पुसण्यासाठी पुढे येतात, ही आपल्या जीवनातली श्रीमंती आहे. म्हणून महाराज म्हणले मी आता जाणार आहे पण आता येणार नाही. आता नाही येणे जाणे सहज, बोलणे कुंडले आम्ही जातो. आम्ही जातो आम्ही जातो आम्ही जातो. महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग जगाला सांगतात, बाबा भारताच्या सम्राटाला धृतराष्ट्राला आगीत जळून जावं लागलं आणि शेवटच्या क्षणाला जगाचा मालक मला घ्यायला आला. याच्यासाठीच मी अट्टहास केला. हे अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता याच्यासाठी यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिसला गोडण बाबा, शेवटचा दिसला गोडण बाबा. हाताने जुदीने बाबलोविला, हाताने जुदीने बाबलोविला. टाळ्या वाजवाय लेकरासाठी. काय गोड आवाज आहे. वा सुंदर. वा 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 छान. महाराज म्हणले याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. आपण प्रमाणाना अभंग जुळूयात. जे जाणकार आहेत त्यांना कळल, बाकीच्यासाठी प्रसादाची व्यवस्था आहे. हा महाराज म्हणले शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहिरा भेटे रखुमाईच्या वरा. याच्यासाठी केला होता अट्टहास. मरण माझे मरून गेले मज केले अमर. याच्यासाठी केला होता अट्टहास. अमर आहा खरे की पहा खोटे ते. याच्यासाठी केला होता अट्टहास. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. याच्यासाठी केला होता अट्टहास. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. याच्यासाठी केला होता अट्टहास. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याच्यासाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 तुकाराम
तुकोबात मळे तुकाराम 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 नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ याजसाठी केला होता अट्टहास. लक्ष देऊन ऐका. शेवटचा दिवस गोड व्हावा. दोन शब्दाकडे लक्ष द्या, त्याच्यातच पूर्ण अभंगाचा मतित अर्थ आपल्याला सापडतो. एक अट्टहास आणि दुसरा शेवट गोड होणं. एकच मिनिट आहे का. अट्टहास कशासाठी केला हा प्रश्न आहे. उत्तर आहे का. शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक लक्ष द्या माझ्याकडे. आता आणि चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास. कुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तिने गुन्हे याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला. मुक्ती बरोबर लग्न लागावं याच्यासाठी अट्टहास. तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेळी मेळी याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय. लक्ष द्या माझ्याकडे. आता आणि वा शेवट गोड होणं म्हणजे राम महाराज येणं. वा विठाला 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 याला म्हणतात टायमिंग. शेवट गोड म्हणजे काय. शेवट गोड होणं म्हणजे काय. आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा. कुंडलिया धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताचं मंगल नाम मुखामध्ये यावं शेवटचा दिवस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा विठोबा रखुमा. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आता आणि चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया दावा तृष्णेची या अभंगाचा अर्थ धावत्या वेगात मी तुमच्या समोर मांडलेला आहे. वेळ झालेला आहे तसं 10 ते 12 नियोजित वेळ आहे. पण दूर असल्यामुळं आपण थोडं उशिरा सुरू केलं. पण उशिरा जरी सुरू केला असेल तरी मी काही तुम्हाला आता जास्त वेळ तुमचा घेणार नाही. कारण कमी बॉलमध्ये आता टेस्ट मॅच पाहण्यात इंटरेस्ट नाही. 50 ओव्हरची मॅच पाहण्यात बी इंटरेस्ट नाही. आता काय 20-20 बरोबर आहे ना. तसं मग आपली मॅच बी ही 20-20च असावी. जास्त वेळ घेण्यात मजा नाही. आणि कमी बॉलमध्ये आम्ही जास्त रन केलेले आहेत आहे का नाही. प्रमाणही कमी. जेवढं तुम्हाला चांगलं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज कैलासवासी ठकूबाई नाना जोंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कुटुंबाबद्दल मी फारसं काही बोलणं म्हणजे तुमच्या ज्ञानाचा अपमान केल्याप्रमाणे आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार असं आहे. मागे मी जोरव्यामध्ये कीर्तन केलं होतं. आणि जोरवे हे ठकूबाईचं माहेर आहे. जोरवे हे ठकूबाईचं माहेर आहे. आणि त्या जोरव्यामध्ये दत्त मंदिराच्या समोर भरगतचा असा मंडप समाज भरपूर आहे का नाही. आणि त्या जोरव्यामध्ये तेव्हा कीर्तन ऐकलं या परिवाराने. आणि म्हटले आपण महाराजांना बोलूयात. आणि राम महाराजांनी फोन केला. आणि योगायोग असा आज महाराजांचा वाढदिवस आणि हे कीर्तन. अतिशय गोड व्यक्तिमत्व आपल्या भागाला मिळाला. ही सगळी जी देण आहे ही सगळी राम महाराजांच्या संस्थेतली आहे. किती गोड वाजवतो. तुमच्या अगोदर एवढं गोड प्रमाण म्हणलं ह्या बारक्यानी. छोटा प्याक बडा धमाका. अतिशय गोड गायलं बघा त्यांनी. एकदम सुंदर.
बरोबर आहे? बघा म्हणजे टाळी वाजवा म्हणायचं काम नाही पडलं, एवढं गोड गायलं त्यांनी. आमचं इम्प्रेशन डाऊन केलं, बारीक आहे ना, बरोबर आहे का नाही? पण अतिशय सुंदर गायलं त्यांनी. पण ही सगळी जी देण आहे ती राम महाराजांच्या शिक्षण संस्थेची आहे, राम महाराजांच्या कष्टाची आहे आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? 2 दिवस महत्त्वाचे असतात, मी अगोदरही बोललो, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. महाराजांचा आज जन्मदिवस आहे, अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं सायंकाळी त्यांच्या आश्रमावर वसंत लॉन्स या ठिकाणी पंडित वैकुंठवासी रशीद खान आहे का नाही, रशीद खान यांचे शिष्य असणारे नागेजी आडगावकर यांचं सुंदर असं भजन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. एक खूप मोठी गायक आज महाराजांच्या मित्रत्वामुळे येणार आहेत. आपण ज्यांना टी व्हीला मोबाईलला पाहतो, यूट्यूबला, असे नामवंत गायक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांच्या गायनाची ख्याती आहे, पण आज महाराजांच्या मित्रत्वाच्या प्रेमामुळं त्यांचं गायन संध्याकाळी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. थोडा वेळ जाईल तुमचा, पण नक्की जा, मोठा माणूस येणार आहे आणि आज महाराजांचाही वाढदिवस आहे. सांगायचं असा तात्पर्य की महाराजांनी मला फोन केला आणि म्हटले असा असा कार्यक्रम आहे आणि तुमच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे. मायला 5 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. त्यामध्ये 2 मुली ज्या आहेत कैलासवासी झालेल्या आहेत त्या कमलाबाई आणि मीराबाई, आणि एक सुपुत्र दशरथ दादा, बरोबर आहे ना, एक सुपुत्र दशरथ दादा, हे तिघही कैलासवासी झालेले आहेत. आणि एक आघात असा कुटुंबावर झाला की 7 दिवसात तिघांना या कुटुंबातून जावं लागलेलं होतं आहे का नाही. कोरोनाच्या काळामध्ये 7 दिवसामध्ये म्हणजे सुतकही फिटण्याच्या अगोदर 3ही व्यक्ती या कुटुंबातून निघून गेल्या. असा खूप मोठा आघात या परिवारावर झालेला आहे. आणि ठकूमाईबद्दल जर बोलायचं झालं तर गरीब कुटुंबात ठकूमाईचा जोरव्या या ठिकाणी जन्म झाला आणि या कोकण गावच्या एका मोठ्या कुटुंबामध्ये मायला इथं देण्यात आलं. आणि या ठिकाणी येऊन सुद्धा शिक्षण कमी पण संस्कृती जपणारी माय आहे. शिक्षणात थोडी फारशी कमी जरी असली तर आपल्या संस्कृतीला जपणारी, म्हणून शून्यातून विश्व या ठिकाणी उभं केलं. पूर्वी महिलांना खूप कामं होती बरं का, आताही महिलांना फारशी कामं आहेत, ऑनलाईन यावं लागतं बिचाऱ्यांना, बरोबर. 4-4 तास ते चार्जिंग करण्यात वगैरे खूप कामं आताही व्याप आहे. फक्त पहिल्या कामात आणि आताच्या कामात थोडा बदल आहे. पहिले कामं अशी होती, नळं नसायची तारामध्ये, तेव्हा विहिरीवर जायचं, बादलीनं पाणी आणायचं, डोक्यावर घ्यायचं, ते रांजणीत टाकायचं, कष्टही होते. अर्धा दिवस पाणी भरण्यामध्ये जायचा. गिरणी नव्हत्या, स्वातंत्र्यापूर्वी ठकूमाईचा जन्म आहे हा, त्याच्यामुळं तेव्हा गिरणी नसेल कदाचित माझ्या अनुभवानुसार. गिरणी नसेल म्हणून जात्यावर दळावं लागायचं. आता माणसं दळतात, बाया नाही, बरोबर आहे ना. त्या काळी बाया दळायच्या. सकाळी 4ला उठावं लागायचं, ऐका, 4ला उठावं लागायचं, दळावं लागायचं, शेण काढावं लागायचं, सगळी कामं राहायची घरामध्ये. आणि कुटुंबही लहान नव्हते हा, एकत्रित 20-20, 25, 30-30 माणसाचं कुटुंब राहायचं. एकत्रित कुटुंब फार छान पहिली पद्धत चांगली होती बरं का. आणि मला वाटतं आजही हे कुटुंब एकत्रितच आहे का नाही. आजही या परिवारानं एकत्रितपणे आणि अतिशय शून्यातून या मायनं हे विश्व उभं केलं. त्या जरी फारशा शिकलेल्या नसल्या तर आपल्या मुलांना मात्र चांगलं शिकवलं. एक मुलगा डॉक्टर आहे, काही व्यवसायामध्ये मोठे आहेत, काही शेतीमध्ये मोठे आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. माणूस शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावा. माझ्याकडे लक्ष द्या 5 मिनटं. शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावा आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावा. नुसता शिक्षित असून फायदा नाही बरं का. तुम्ही जर अनाथ आश्रमाला भेटी द्यायला गेले ना तर जास्तीत जास्त अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात जास्त शिकलेल्यांचेच मायबाप पाहायला मिळतील. मग यांना शिक्षित म्हणावं का सुशिक्षित म्हणावं, हे फक्त शिक्षित आहेत, यांना मायबापाला सांभाळण्याची अक्कल नाही. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. आता हे बघा बरं, हे पोरगं एवढूसं आहे, याच्यावर योग्य वेळेत संस्कार मिळाले, नाही तर हे पण पोरं एवढालेच आहेत, बरोबर आहे ना. तो गोड गायन करतो का नाही. आता योग्य वेळेत योग्य संस्कार मिळाले की माणसाच्या जीवनाला उजाळा मिळत असतो. म्हणून हे बघा, माझी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या पोरांसाठी फारसे पैसे कमवून ठेवू नका.
तुम्ही कमवलेले पैसे तो एका दिवसात सुद्धा घालवेल जर संस्कारी नाही निघाला तर. मग तुम्ही तुमच्या पोरांसाठी संस्कार कमवा. आमच्या मायबापानं आमच्यासाठी पैसे कमावले का? नाही, त्यांनी आमच्यावर संस्कार दिले, पैसे नाही कमावले. माझी विनंती आहे, मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5 वेळा नमाज पठण करायला जातं का? त्यांचं पहिलं ध्येय आहे सबसे बडा अल्लाह, अल्लाह के सिवा कोई बडा नाही आहे. लक्षात ठेवा. आज परवाची जर तुम्ही मुंबईची रॅली पाहिली असेल त्या इम्तियाज जलीलची, तर त्यांनी सांगितलं मी हे राजकारणासाठी मी हे करत नाही आहे. आमच्या मोहम्मद पैगंबरासाठी आम्ही आमदारकीचे अशी 10 पदंसुद्धा सोडायला तयार आहेत. आणि आपली आमदारकी वाचावी म्हणून रामगिरी महाराजाला अटक व्हावी म्हणून पत्र द्यायला लागले. खासदारकी वाचावी म्हणून पत्र द्यायला लागले. अरे कुणीकडे त्यांची धर्मनिष्ठा आणि कुणीकडे आपली लाचारी, याचा काही ताळमेळ बसायला तयार आहे? माझी विनंती आहे तुम्हाला, मला कोण्या धर्माबद्दल तिरस्कार नाही बघा, आपल्याला आपली जागरूकता असली पाहिजे. मला याचं दुःख आहे, याचं दुःख फार आहे. अरे 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, 50% हिंदू तर देवच नाही म्हणतात. ही शोकांती काय आज? 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांती काय महाराज? आज आपल्या धर्माबद्दल ही कीड आहे. आपण आपल्या लेकरांना आरती चालली, हरिपाठ चालला की आपण लेकरांना घेऊन बसत नाही. आपण हरिपाठ म्हणायला लागलो की लेकराला म्हणतो उडी दोन अभ्यास करत बस, उडी दोन अभ्यास करत बस. अरे घ्या त्यांना जवळ, अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या लेकरांना पूजेचं महत्त्व आपण सांगितलं पाहिजे. आपल्या लेकरांना आपल्या धर्माचं महत्त्व आपण सांगितलं पाहिजे. आपल्या लेकरांना आपण मातृदेवो भव हे शिकवलं पाहिजे, पितृदेवो भव हे शिकवलं पाहिजे. नाही शिकवलं ना तर कधी वृद्धाश्रमाची पायरी चढायची वेळ येईल हे सांगता येत नाही. आमच्या बापाला चिंता नाही. आज तुम्ही कोटीनं रुपये कमवा, तुमच्या डोक्यावर एक टेन्शन आहे. कोणतं? आपली पोरं आपल्याला सांभाळतील का नाही हे टेन्शन बसलेल्या मंडपातल्या बऱ्याच लोकांना आहे. पण इथं उभं राहिलेल्या एकाही पोराच्या बापाला हे टेन्शन नाही की आमचं पोरगा आम्हाला लाता मारून घराच्या बाहेर काढेल. एकही नाही महाराज. याच्यापेक्षा काय? कोटीनं रुपये पण तुमचे पोरच तुम्हाला बोलत नाही. काय जाळायचंय का त्या पैशाला? चला बोला. अरे आज हे पुण्यस्मरण व्हायला लागलं, ही त्या ठकुमाईनं दिलेल्या संस्काराची पावती आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. त्यांनी जर लेकरांवर संस्कार दिले नसते ना तर आज हा पुण्यस्मरणाचा. अरे बापाची तेरवी करायला तयार नाहीत पोरं, माईची तेरवी करायला तयार नाही आहेत. मी 4-8 दिवसापूर्वी पेपर वाचला, पोराने सांगितलं जर तुमच्याकडून अंत्यसंस्कार करून घेणं होत असतील तर करून घ्या, नाही तर तो मृतदेह नदीत फेकून द्या. ह्या बातम्या आज रोज आपण पेपरला, यूट्यूबला, टी व्हीला पाहतो. महाराज ही वेळ आपल्यावर यायला सुद्धा कमी पडणार नाही. तुम्ही जर आजच जागे नाही झाले तर ही वेळ आपल्यावर सुद्धा एक दिवस येऊ शकते. आणि माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या लेकरांवर जर संस्कार टाकले ना महाराज, याच्यासारखी श्रीमंती या जगात दुसरी कोणतीच नाही. याच्यासारखी श्रीमंती नाही. गरीब कुटुंबातलं पोरगा येतो सूरज चव्हाण, पण केवळ त्या शोमध्ये टिकलं संस्कारामुळं. बाकी त्याला खेळता येत नाही, त्याला खेळता येत नाही. आज महाराष्ट्रभर त्याच्याबद्दल हमदर्दी निर्माण झाली केवळ त्याच्या चांगल्या वागण्यामुळं आणि त्याच्या संस्कारामुळं. महाराज लक्षात ठेवा, मला काय सांगायचं. अरे काय संस्कार देऊ शकतात? इमानदारी, संस्कृती आपल्याला काय मिळून देणार नाही? महाराष्ट्रात खूप काही घटना घडलेल्या आहेत, मला सांगता येतील तुमच्या समोर. म्हणून माझी विनंती आहे, आपल्या लेकरांना संस्कारित बनवा. आपल्या लेकरांना संस्कारित बनवा. ज्या मायबापानं आपल्यासाठी एवढे मोठे कष्ट सहन केले, त्या मायबापाच्या उपकारातून उत्तरही होण्याचा कधीतरी प्रयत्न करा. मी सांगेल, आता माय गेल्याच्या नंतर मायेचा सागर आटला म्हणून समजा. आज मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा माय गेली ना, माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. बाळांत या शब्दाचा अर्थ असा असतो, मायो झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना
तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होणार नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून आपल्या जीवनात दुसरं कोणी करणार नाही. मी सांगेल, पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलती. गेलेली आई आणि गेलेला बाप, आपण किती जरी पैसे खर्च केले ना, मिळणार नाही बरं का. मोदी साहेब निवडून आल्याबरोबर आईचं दर्शन घ्यायचे. मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर आईचं दर्शन घ्यायचे. मोदी साहेब गेलेली सत्ता आणू शकतील, पण गेलेल्या मायला नाही आणू शकत. गेलेल्या मायला कुठून आणणार आहे? आज नाही आणू शकत आपण. म्हणून माझी विनंती आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड जाते हैं, और आपा हीच माँ बाप हो तो बच्चे छोड जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. आज इथं ट्रस्टी मंडळी आहे. कित्येक तरी म्हातारे माणसं इथं येऊन एवढंच म्हणत असतील ट्रस्टीला, आम्हाला काही बी काम सांगा, पण आम्हाला इथं राहू द्या. आम्हाला दिवसभरात काही काम सांगा, पण आम्हाला इथं राहण्यासाठी जागा द्या आणि 2 टायमाचं जेवण द्या, बाकी आम्हाला काही नको. त्यांना जर विचारलं मुलं नाहीत का तुम्हाला, ते म्हणतात तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये. आजी परिस्थिती यायला लागलेली आहे. म्हणून माझी विनंती आहे, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आईवडील आहे. म्हणून म्हणतात ना, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी जरी असला, त्याला मायबाप नसेल तर तो भिकारी आहे. पुन्हा एकदा सांगेन, आज म्हातारी जरी ठकूमाय असेल तर पोरांना आजही त्याचं दुःख जे आहे ते भरून निघणारं नाही. हे बघा, निरंजनी देव्हाऱ्यातली छोटी असते, पण ती आपल्या सगळ्यांसाठी जळत राहते. तशी आपली घरातली आई आपल्या सगळ्या कुटुंबासाठी झिजत राहते आणि आपल्या कुटुंबाला प्रकाश देत राहते. मग खऱ्या अर्थानं या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान शंकराने या कुटुंबाला द्यावी अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व कुटुंबाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि बहुसंख्येने आपण एवढ्या दूर असून सुद्धा आजूबाजूला जर माणसं बसली नसती तर मंडपात बसायलाही जागा राहिली नसती. एवढ्या दूरवर जंगल में मंगल म्हणावं लागेल या ठिकाणी, आहे की नाही. जंगल में मंगल. भगवान निझरेश्वराच्या या पवित्र अशा दरबारात मी भगवान शंकराबद्दल खूप काही बोलू शकतो, पण आजचं निमित्त वेगळं आहे. म्हणून भगवान शंकराच्या या पवित्र दरबारामध्ये, या निझरेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलात. तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि आज महाराजांचा जन्मदिवस आहे. महाराजांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण पुढे कार्यक्रम आपला उरकूयात आणि मग महाराजांसाठी त्यांच्या परिवाराने, मित्रपरिवाराने या ठिकाणी केक आणलेला आहे. आपण त्यांचा वाढदिवस 1 मिनिटात साजरा करूयात. ज्ञानेश्वर जय 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 जय.